एकनाथ शिंदेसोबत देवेंद्र फडणवीस साहेबांनी महायुती केली. महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आले, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर काय झालं? शिंदे गट महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? नाही. पण त्या शिंदे गटांना घेऊन ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या, त्यावेळेस मात्र शिंदेच्या पॉप्युलॅरिटीचा, लोकांमधल्या त्यांच्या भोळ्या स्वभावाचा किंवा चेहऱ्याचा जो काही फायदा भाजपने घेतला, ऐनवेळी एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांनी फसवलं. हे मान्य करायला एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते का तयार नाहीत? एकनाथ शिंदेचा जर लोकसंपर्क जनसंपर्क दांडगा असेल, कार्यकर्ता म्हणून त्यांना लोकांच्या अडीअडचणी आणि गरजा माहीत असतील, तर मुंबईमध्ये जर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेसोबत माहिती केली असेल महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये, तर मग पुण्यामध्ये एकनाथ शिंदेची ऐनवेळी फसवणूक का झाली? एकनाथ शिंदेंना ज्या मानाच्या 45 जागा मागत असताना 35 ते 25 जागेवर तडजोड होत असताना फक्त 15 ते 16 जागा देण्याची हिम्मत भाजपच्या पुण्यातल्या श्रेष्ठ नेतृत्वाने दाखवली. आणि तरी सुद्धा नीलम गोरे सारख्या जुन्या मुरब्बी राजकारणी नेत्या 15 जागा घेण्यासाठी जर त्या तडजोड करू लागल्या, ज्या एकनाथ शिंदेसाठी पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसैनिक कार्यकर्ते जीवाचं रान करून त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या नेत्याला सर्वोच्च मानून ते जर प्रयत्नशील असतील, तर त्यांना आता कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून जर संधी मिळणार नसेल, तर हा शिंदेचाच काय, कुठल्याही राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जर असा निर्णय घेतला कमी जागा लढवण्याच्या किंवा जे काही बोलवण आपली करतायत त्याच्यात खुश मानण्याचा, तर त्या शेकडो हजारो कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश नाही का? मग शुद्ध एकनाथ शिंदेची भाजपनं कोंडी करून शिंदेंना अचानक कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न केला. पण शिंदेचे जे शिवसैनिक मावळे आहेत, ज्यांनी भ्रष्टाचारात तडजोड केली नाही, उलट भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला, त्या रवींद्र दंगेकरांनी अचानक सगळे सूत्र फिरवून, भले उमेदवार आयात करावं लागत असतील, आयाराम गयारामांना संधी द्यावी लागली असेल, परंतु भाजपच्या तोडीस तोड त्यांनी सुद्धा जागा निवडणुकीला लढवण्याचा संकल्प केला. ज्या 41 प्रभागामध्ये ज्या 162 नगरसेवकांच्या या सगळ्या राजकीय रणधुमाळीमध्ये फक्त एकनाथ शिंदेंनी सोडलं तर बाकीच्या सगळ्यांनी गुन्हेगारी जगताचे बादशाह असणाऱ्या लोकांना, म्हणजे गुन्हेगारांना जर तिकीट दिलं असेल आणि शिंदेंनी मात्र त्यांच्या धनुष्यबाणावर जर निष्ठावंत शिवसैनिकाला त्या ठिकाणी संधी दिली असेल, तर पुणेकर कुणाच्या पाठीशी राहतील हा उद्याचा काळ ठरवेल. परंतु भाजपने मात्र एकनाथ शिंदेचा मुंबईत वापर करून घ्यायचा आणि मुंबई सोडून बाहेर भाजप एकनाथ शिंदेंना जर दूर लोटत असेल, याचा अर्थ तुम्हाला ठाण्याचा गोडवा गायचा असेल किंवा नवी मुंबईचा गायचा असेल, तुम्ही बिनधास्त गा. परंतु ज्या पुण्यामधून एकनाथ शिंदेंना एका शिवसेनेचे 2 शिवसेना झाल्यानंतर पुण्याने साथ दिली, आपल्याला सुद्धा काहीतरी मिळेल स्वार्थापोटी का असेना, पण जे पदाधिकारी आणि शिवसैनिक ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या विचारासोबत, पक्षासोबत, सत्तेसोबत गेले, भले सामान्य कार्यकर्त्यांना काही मिळालं नसेल, पण पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना नक्कीच बळ मिळालं. त्याच शिंदे साहेबांच्या शिवसैनिकांना पुण्यामध्ये स्वतंत्र लढावं लागलं, युती केलेली गेली नाही. आणि शेवटी पुण्यातल्या शिवसैनिकांनी, नेत्यांनी नाही, कारण नीलम गोरे असतील किंवा शिवतरे असतील, भानगिरे असतील किंवा धंगेकर असतील, यांच्या अंतर्गत वादामुळे शिवसैनिकांची जी काही
म्हणजे भ्रमनिराश होण्याची वेळ आली होती. ऐनवेळी संकटात सगळे सापडले होते. भाजपने ज्यांना तिकीट दिलं नाही, अजित पवारांनी ज्यांना तिकीट दिलं नाही, काँग्रेसने ज्यांना तिकीट दिलं नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ज्यांना तिकीट दिलं नाही, ती सगळी मग एकनाथ शिंदेकडे आली आणि मग त्यांनी कसे तरी 130 पर्यंत उमेदवार उभे केले. त्याच्यातले निवडून किती येतील? शिवसेनेची पुण्यात काय ताकद आहे? एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, एक निष्ठावंतांची आणि एक बाहेर पडणाऱ्यांची. जनता ठरवणारे कोणाच्या पाठीशी राहायचं. पक्ष भरपूर झाले, नेते भरपूर झाले, उमेदवार तर हजारोच्या संख्येने झाले, तरी सुद्धा आपली ताकद दाखवण्याचं काम शिंदे गटाची लोक जरी करत असतील, तरी रवींद्र धंगेकर सारख्या माणसाने काहीही झालं तरी 72 आम्ही निवडणूक लढवणार, आमची लोक, आम्ही कुटुंब म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरणार. जर भाजपला सन्मानानं जागा द्यायच्या नसतील तर आम्ही त्यांच्या सोबत युती करणार नाही आणि युती करायची का नाही हा निर्णय शिंदे साहेब घेणार. अशा पद्धतीची जी काही चर्चा झाली, व्यूहरचना रचण्यात आली, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची 100% गोची झाली. महाराष्ट्र अजिबात विसरलेला नाही. शेवटी उदय सामंतांना आणि त्यांच्या वेगळ्या वेगळ्या नेत्यांना पुण्यामध्ये येऊन हस्तक्षेप करावा लागला आणि पुण्याची घडी त्यांना बसवावी लागली. आजपर्यंत कुठलाही एक शिवसेना होती त्यावेळेस सुद्धा कधीही एवढ्या जागेवर शिवसेना म्हणून शिवसेनेचे उमेदवार उभे राहिले नव्हते. पुण्याच्या बहुतांश प्रभागामध्ये आता शिवसेनेचा धनुष्यबाण दिसतोय. जो धनुष्यबाण पूर्वी ठाकरेंचा होता आता शिंदेचा आहे. एवढाच फरक काय तो शिवसेनेमध्ये आहे. जो विधानसभेला पाहिला, जो त्याच्या अगोदर लोकसभेला पाहिला, परंतु परफॉर्मन्स ज्या पद्धतीचा पाहिजे तो आता मिळतो की नाही हा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे. पण मला एक गोष्ट, एक कार्यकर्ता ज्या पद्धतीनं लढतोय, झगडतोय आणि आयारम गायरम सत्तेसाठी पक्ष बदलतायत, त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते, जोपर्यंत तुमच्यामध्ये दम आहे, जोपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू आहे, जोपर्यंत तुमच्या शब्दाला आणि चेहऱ्याला किंमत आहे, तोपर्यंतच तुम्हाला लोक स्वीकारतात. काम झाल्यानंतर लोक तुम्हाला, अर्थात सहकारी पक्ष, तुमचा वापर झाला की तुम्हाला फेकून देतात. अशा पद्धतीची अवस्था महाराष्ट्रातल्या काही राजकीय पक्षांची झालेली आहे. पुण्यामध्ये तशी शिवसेनेची झालेली आहे, हे नाकारता येणार नाही. कुठलाही वरिष्ठ नेता खाली ग्राउंड लेवलवर स्वतः काम करायला येणार नाही. ज्यांच्या जीवावर त्या ठिकाणी ग्राउंड रूटला काम केलं जातं तो कार्यकर्ता फार महत्वाचा असतो. एका प्रभागामध्ये तर पक्षाच्या चुकीमुळं, शिवसेनेच्या चुकीमुळं एकाच पक्षाचे एबी फॉर्म इथं कात्रज पोलीस स्टेशन अर्थात भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत जे प्रभाग येतात तिथं एकाच प्रभागामध्ये एकाच पक्षाचे 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिला. जो निष्ठावंत शिवसैनिक होता त्याला प्रचंड वाईट वाटलं. त्यानं दुसऱ्या आपल्या सहकारी उमेदवाराचा एबी फॉर्म त्याच प्रभागातला, त्याच अबकड गटातला एबी फॉर्म खाऊन टाकला. त्या व्यक्तीचा फॉर्म पक्षविना त्या ठिकाणी नंतर ज्या पद्धतीची प्रक्रिया होत असते ती झाली. इकडे मात्र ज्यांनी एबी फॉर्म खाल्ला होता त्या कांबळे नावाच्या कार्यकर्त्याला शेवटी पक्षानं सांगितलं तू निवडणूक लढवायची नाही आणि शेवटी त्याला माघार घ्यावी लागली. हे जे म्हणजे कम्युनिकेशन हीन राजकारण आहे, अर्थात कोऑर्डिनेशन अजिबात कुणाचं काही चांगलं नाही. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये जर कात्रजचा घाटच त्या ठिकाणी दाखवला जात असेल आणि एका बाजूला खंबीर नेता म्हणायचं, देवाभाऊ नेहमी म्हणतात, देवाभाऊ नेहमी शिंदे साहेबांचं कौतुक करतात फक्त मुंबई पुरतं. मुंबईच्या बाहेर का कौतुक करत नाहीत? मुंबईच्या बाहेर का ते त्यांची चांगली वाहवा करत नाहीत? त्याचं कारण असं आहे की त्यांना फक्त
मुंबई जिंकण्यासाठी शिंदे साहेबांचा वापर करायचा, उपयोग करायचा, कारण तिथली मराठी मतं ही भाजपकडून दूर गेलेली आहेत, ती एकनाथ शिंदे साहेबांमुळे जवळ राहतील, हाच भाजपचा उद्देश. मग तशीच पुण्यामध्ये त्यांना का ती मतं नको आहेत, म्हणून सगळी लोक, सगळ्या पक्षाचे आजी माजी नगरसेवक भाजपनं स्वतःच्या कळपात घेतल्यामुळं, स्वतः सोबत घेतल्यामुळं त्यांना इतरांची गरज नाही, आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा फक्त त्या ठिकाणी भ्रमनिराश करण्याचं काम, त्यांना ग्रहित धरण्याचं काम किंवा कमी लेखण्याचं काम केलं, म्हणून फसवणूक झाली असं म्हणायला हरकत नाही. बाकी आता हे सगळे शिंदे साहेबांचे उमेदवार भावी नगरसेवक म्हणून आम्हाला मतदान द्या म्हणून ज्यावेळेस लोकांपर्यंत जातील, त्यावेळेस फक्त मुंबई आठवून चालणार नाही. पुण्यामध्ये कशी दुटप्पी भूमिका घेऊन त्या ठिकाणी दूर लोटण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं, म्हणून या सगळ्या धनुष्यबाणावरच्या उमेदवारांना किती लोक स्वीकारतील, मतदान करतील, हा उद्याचा काळ ठरवणार आहे. परंतु राजकारण एवढं विचित्र सुरू आहे की ते आपण या एका व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण चर्चा होऊ शकणार नाही. याच्यानंतर पुढचा व्हिडिओ हा राष्ट्रवादी, एका राष्ट्रवादीचे दोन राष्ट्रवादी तुकडे झाल्यानंतर सत्तेच्या स्वार्थासाठी कसे दोघे एकत्र आले, ही यानंतरची व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.